नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज थोडासा व्हिडिओ वेगळाच घेतलेला आहे या ठिकाणी. तर मी पायपुसणी कशी बनवायची ते दाखवणार आहे घरच्या घरी. तर असे मी 4 ते 5 लेयर असे कपडे एकावर एक ठेवून घेतलेले आहेत. तर यामध्ये मी जुने कपडे म्हणजे जसे की बेडशीट, गाऊन किंवा काही आपले उरलेले ड्रेसचे जे काही लेगिन्सचे कपडे वगैरे असतात, तर ते आपण सरळ करून, पुसून व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत. आणि जितका आपल्याला साईज पाहिजे त्या साईजमध्ये आपण असं स्क्वेअरमध्ये किंवा राऊंड शेपमध्ये आपण त्याच्या पायपुसणी बनवू शकतो. तर इथे मी हा स्क्वेअरमध्ये घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण उभी आणि आडवी पहिल्यांदा शिलाई करून घेणार आहोत. त्यानंतर साईडनं थोडं मार्जिन सोडून असं स्क्वेअरमध्ये शिलाई करून घ्यायची आहे. जेणेकरून जेणेकरून खाली कुठे घडी वगैरे पडायला नाही पाहिजे. अशा पद्धतीनं आपण सरळ शिलाई करून घेणार आहोत. आणि मेन म्हणजे जिथे जॉईंट असतो तो कपडा पण घ्यायचा नाही त्यामध्ये. जाडसरपणा येतो, मग शिलाईला अडथळा येतो. आणि ज्या कलरचा कपडा आहे त्याच कलरचा आपण धागा यूज करणार आहोत, मॅचिंग धागा. त्यामुळे शिलाई पण छान दिसते. आता पाठीमागे पण आपण बघू शकतो, कुठे पण घडी झालेली नाही आहे कपड्याची. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही, प्लेन कपड्यावर थोडी शिलाई दिसून येते, कारण त्या डार्क कपड्यावर दिसत नव्हती. मी मागून म्हणजे खालच्या साईडनं परत शिलाई एवढ्यासाठी केली की की खालचा भाग पण दिसायला पाहिजे, कुठे घडी नाही आहे. यात कसं आपण कॉटनचं कापड वापरल्यामुळं पाणी लवकर सोक होतं यामध्ये. आणि वॉशेबल आहे, चांगले धुण्यासाठी पण काही अडचण नाही. मशीनमध्ये इझिली धुवू शकतो आपण हे. इथे म्हणजे आपण जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करतो, म्हणजे रियूज होतो आणि टाकाऊपासून टिकाऊ ह्या कन्सेप्ट पण आहे यामध्ये. आपलेच कपडे आपल्याला वापरायला काहीच प्रॉब्लेम नाही जुने. तर इथे आपण चारी साईडनं आपण कट करून घेतलेलं आहे. रुंदी आणि लांबी दोन्हीकडची साईडची आपण मोजून व्यवस्थित स्क्वेअर करायचा आहे, याला शेप द्यायचा आहे. त्यानंतर आपण यावर एक 3 इंचाची पायपिंग करणार आहोत. तर इथे मी कपडा जोडून घेतलेला आहे. तर या ठिकाणी माझी व्हिडिओ मिस झालेली आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकतो, कारण मी अजून एक पायपुसणी याच व्हिडिओमध्ये दाखवते. व्हिडिओ पूर्ण पहा, ती थोडी वेगळी आहे. म्हणजे मी या व्हिडिओमध्ये आज 2 पायपुसणी दाखवणार आहे. आणि कपडा कधीही कॉम्बिनेशन थोडंसं जरा व्यवस्थित असलं पाहिजे. तर या पायपुसणीचे काठ जेव्हा शिवतो ते त्याला सूट झाले पाहिजेत व्यवस्थित. शक्यतो प्लेन कपडाच यूज करायचा डार्कमध्ये. त्यावेळेस काठाच्या साईडला थोडासा जाडसरपणा येतो. तर मशीन थोडी चालत नाही, मी थोडी हळूवार घेतलेली आहे. कारण फास्ट घेतल्यानंतर सुई तुटण्याची शक्यता असते जाड कपड्यावर. त्यामुळे स्लोली जरा शिवून घ्यायचं. तर याचा राहिलेला व्हिडिओ जोडताना, पट्टी जोडताना
तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अजून 1 ते 2 मिनिटामध्ये. तर इथे बघा शिलाई झाली नाही, मी ह्या कोपऱ्यावरून घेते या साईडला. तर या साईडनं मी इकडे कंप्लीट करून घेतलेली आहे. कपडा जरा जाड आल्यानंतर काळजीपूर्वक शिवायचं म्हणजे सुई तुटणार नाहीये. ते बघा इथे पायपुसणी आपली तयार झालेली आहे स्क्वेअरमध्ये. खूप सुंदर आणि थोडी मोठी साईजमध्ये केलेली आहे. तुम्ही साईज तुमच्यानुसार तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तर ही पायपुसणी तुम्ही पाहिली आता कशी आहे ती. तर आता यानंतर आपण दुसरी पायपुसणीचा आपण क्विल्ट केलेला आहे. तर क्विल्टिंग कसं केलं ते तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. तर आता इथे बघा पायपिंग करताना मी अशा पद्धतीने ही पट्टी जोडून घेतलेली होती. जे की आपली पहिल्या ज्या पायपुसणीमध्ये आपली मिस झालेली होती. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पट्टी बसवून घेतलेली. तर या ठिकाणी मी ही जी पट्टी घेतली ही 2.5 इंचाची आहे आणि आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवली ती 3 इंचाची पट्टी होती. कधी-कधी मोबाईल थोडासा पॉज केला ना, तर राहून जातो व्हिडिओ चुकून कधी-कधी लक्षात येत नाही. ही खालची पट्टी दुमडून घेतली मी. त्यानंतर एक्स्ट्रा असेल तर आपण कट करायचं या ठिकाणी. तर जॉईंटवर बघू शकता खालची फोल्ड केलेली आहे. तिथूनच मी सुरुवात करते. हे बघा इथे दोन्ही साईडनं आपण कपडा चांगला मजबूत घेतलेला आहे वरचा खालचा. राउंड शेपमध्ये पण खूप सुंदर दिसते पायपुसणी तुम्ही बघू शकता पूर्ण झाल्यावर. मी झूम केले आता बघू शकता या ठिकाणी. पायपिंग किती व्यवस्थित साईडनं अगदी काठावर शिवून घ्यायची आहे. क्रॉस पट्टीमध्ये घेतल्यामुळे पायपिंगला क्रॉस पट्टीच घ्यावी लागते प्रत्येक वेळेला. स्क्वेअर असो किंवा राउंड असो. पायपिंग कधीही क्रॉस पट्टीमध्ये घेतल्यानंतर छान वळते. आता बघा हे दोन्ही पायपुसण्या तयार आहेत आपल्या या ठिकाणी. ह्या सुंदर अशा पायपुसणी तुम्हाला कशा वाटल्या? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि याआधी मी बॅग टाकलेल्या होत्या, अपलोड केलेल्या होत्या. तर ही पायपुसणी कशी वाटते, कोणाला किती आवडते? जर पायपुसणीचे व्हिडिओज हवे असतील तर यानंतर मी पायपुसण्या परत दाखवेन.